सत्य पाहता नाही असत्य आणि असत्य पाहता नाही सत्य, सत्यासत्याचे कृत्य पाहणारा पाशी. योग, ध्यानयोग दासबोधाच्या अंगाने बघण्याचा प्रयत्न करतो आपण. ज्या ज्या गोष्टी दासबोधामध्ये सांगितलेल्या आहेत, अनेक गोष्टी सांगितल्या. आधी प्रपंच करावा नेट का, आपल्याला सगळ्यात आवडणारी गोष्ट. मग पाहावे परमार्थ विवेक, मग घ्यावे परमार्थ विवेका. मग म्हणजे केव्हा? मान टाकायच्या वेळेला. मग घ्यावे परमार्थ विवेक रोज. येथे आळस करू नका, विवेकी हो. दोन्ही बाबतीत आळस करू नका, असे अनेक गोष्टी सांगितले. जी गोष्ट आपण दुसऱ्यांना लावून पाहतो, स्वतःला न लावता, ती म्हणजे मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षण. हे सगळं सांगितलंय दासबोधामध्ये. सतोगुण, रजोगुण, तमोगुण, सशिष्याची लक्षणं, गुरूंची लक्षणं, बद्ध मुमुक्षु, साधक सिद्ध लक्षणं, नवविधा भक्ती, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्याबरोबर एक मध्यवर्ती योगमार्ग आहे. त्या योगमार्गाचं दर्शन घडवणे हे दासबोधाचा मुख्य उद्देश आहे. काही इतर तर गोष्टी अनेक लोक सांगतच असतात, म्हणजे काही शंकाच नाही आहे. नीट कसं वागावं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यातला बराचसा भाग कॉमन सेन्सचा आहे. कॉमन सेन्स असलेल्या माणसाला ते तरी देखील त्याला असं वाटतं की नाही हे वाचलं पाहिजे. असं जरी असलं तरी देखील शेवटी उद्देश काय आहे? ईश्वर प्राप्ती. अध्यात्म ग्रंथाचा उद्देश काय असतो? ईश्वर प्राप्ती हाच उद्देश असतो. ईश्वर म्हणजे काय, मी म्हणजे कोण, माझा आणि त्याचा संबंध काय, कशा रीतीने त्या अनुभूतीच्या प्रांतात जाईल, हे सगळं दासबोधामध्ये फार सुंदर रीतीने, पण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात त्याची योगाची. परमार्थ स्तवन नाम जो समास आहे, पहिलं दशक, त्याच्यामध्ये आताच तो हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग आहे, तरी परमसुगम परिजनास जाहला दुर्गम, का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. आकाशमार्गी गुप्तपंथ झाला, इथपासून सुरुवात. आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी आहे समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे. मग ते इतरच गोष्टी करत बसतात, त्यांना कळणार नाही असं नाही आहे, कुणाला कळणार नाही असं नाहीच आहे, पण ते कळून घेण्याच्यासाठी म्हणून तिकडे लक्ष पाहिजे. आम्ही पालख्याच काढत बसलो, कुंकू उधळत बसलो, तर हे जमणारच नाही कधीच. मध्यवर्ती उपासना ही नाही आहे बाह्य उपचाराची. मध्यवर्ती उपासना अंतरस्थिती. वाटेल तेवढं बाहेरचं करा. वस्तुसिद्धीर विचार येणं न किंचित कर्म कोटी भी. कोटी कर्म केली तरी देखील ईश्वर प्राप्ती नाही होणार. विचार येणं, विचार येणं म्हणजे सूक्ष्म विचार आणि त्याच्यानंतर योग साधना. हा जो मुख्य मार्ग आहे, आकाशमार्गी म्हणजे चिदाकाश. हे जर का माहिती नसेल तर आकाशमार्गी, आकाशातनं फिरणारे लोक. विवेकानंदांनी
असं म्हटलं की सबंध भारतभर मी प्रवास केला, हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत चालत. म्हणजे मधनांना वाहन वापरलेलं असतील असं नाही, परंतु म्हणलं की इतका प्रवास करून कधी मला आकाशातनं उडणारा महात्मा दिसला नाही. त्यामुळे त्या कल्पनाच आहेत लोक की महात्मे आकाशातनं उडत बसतात. ज्ञानाच्या स्थितीत असतात हे सगळं विसरूनच लोक जातात. आता इतकी विमानं उडत आहेत, आता महात्म्यांना कशाला सेपरेट उडायला पाहिजे? आकाशमार्गे याचा अर्थ चिदाकाश, मस्तकाकाश, मूर्ध्न्याकाश. मस्तकामध्ये अवधान केंद्रित केल्यानंतर जी स्पेस आपल्याला जाणवते, जिथे आपल्याला आपल्यामधल्या चैतन्य तत्वाचा अनुभव येतो, त्याला चिदाकाश असं म्हटलं जातं. म्हणून आकाशमार्ग म्हणजे इकडं लक्ष ठेवण्याचा मार्ग. परंतु इकडं कोण लक्ष ठेवणार? हा भाग जो आहे तो बाजूलाच ठेवून जर का काम करायला लागलं तर कधी देखील लक्ष इकडे ठेवायचं आहे, लक्षात येणार नाही. आकाशमार्गी गुप्तपंथ इथपर्यंत परमार्थ स्तवांमध्ये ही गोष्ट सांगितली. सुरुवात त्या विषयाची करून ठेवली फक्त स्तवनाच्या मध्ये, पण नंतर मग ते निरनिराळे जे विषय आले त्याच्यामध्ये दासबोधामध्ये जन्मदुःख निरूपण, अमुक तमुक वगैरे. 4थ्या दशकापासून नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली. मुख्य साधनेचा मार्ग श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, असं एकंदर 9 प्रकारची भक्ती सांगायला सुरुवात केली. त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तो श्रवण म्हणजे अंडरस्टँडिंग, समजून घेणे, कुठेतरी जाऊन ऐकणे हा तर भाग आहे, पण आम्ही वाचताना सुद्धा श्रवणच करत असतो. सांगत कोण असतं? ग्रंथकर्ता सांगत असतो. दादोज असताना समर्थ बोलत असतात, वक्ता. भावना त्या पद्धतीने केवळ चिकित्सक वृत्तीने आपण ते तपासायला बसलोत ग्रंथ, या पद्धतीने ते वाचता कामा नये. स्वामीजी जेव्हा केव्हा ग्रंथ समोर असेल त्यावेळेला पहिल्यांदा मस्तकाला लावायचे आणि मग ते वाचायला सुरुवात करायची. म्हणजे प्रवचनाच्या वेळेस असं कधीच नाही केलं त्यांनी की डायरेक्ट सुरुवात केली बोलायला. ग्रंथ समोर असताना ग्रंथ मस्तकाला लावणे, भावनेसहित करायला पाहिजे. तर मग तो वक्ता जो ग्रंथकार आहे तो आपल्याशी बोलायला लागतो. म्हणजे नुसती वचनं नाही राहत, त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ आपल्याला आकलन व्हायला लागतं. म्हणून श्रवणम, कीर्तनम, परमेश्वराचं प्रेम, संतांच्या बद्दलचं प्रेम शब्दांनी व्यक्त होणं कीर्तन आहे. पायात चाळ बांधून कीर्तन करायला पाहिजे असं नाही आहे. नाही तर सततम कीर्तयंतो माम असं म्हटलंच नसतं. सतत चाळ बांधून शक्य तरी आहे का? पण मन ईश्वराच्या प्रेमामध्ये असणं, त्याच्यातनं त्याचे शब्द येणं, सततम कीर्तयंतो माम. महात्म्यांचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये केलं. विष्णुस्मरणम सगळ्या भक्तींना पोटात घेणारी भक्ती आहे विष्णुस्मरण. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वता राहोची नाही. असं काही जागाच सोडली नाही समर्थाने की या वेळेला करू नये वगैरे. कुठल्याही वेळेला मनात आलं की करायचं, स्मरण झालं की करायचं. लक्ष ठेवून स्मरण करणे आणि स्मरण आलं की स्मरण करणे, या दोन्ही गोष्टी चालू हव्यात. थोडंसं लक्ष देऊन पण करावं, परंतु स्मरण सहज येतं.
जसं अनंत गोष्टी आठवतात तसं नाम पण आठवेल. चालू ठेवायचं, लगेच पकडायचा तोच धागा. इतर मला काही जमत नाही, नामस्मरण कर बस. पण देवाचं अस्तित्व धरून कर शक्यतो. शब्द तर पवित्र आहेतच, पण ईश्वराचं अस्तित्व धरून नामस्मरण कर. बाकी तू काही साधन नाही केलंस तरी देखील तुला अंतिम स्थितीला देव नेईल. पण अस्तित्व धरलं पाहिजे, हे मात्र महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर मग काय होतं की नुसते शब्द 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 होतात आणि मग त्याच्यानंतर मग ते किती झाले हे मोजण्याची प्रवृत्ती होते. मग त्या वह्या लिहिण्याची प्रवृत्ती, मग त्या एखाद्या ठिकाणी पाठवणे, मग त्या इमारतीच्या देवळाच्या पायात घातल्या वगैरे, अशा प्रकारचे अनेक प्रकार चालू असतात. हे सर्व गोष्टी बाह्य आहेत. मुख्य देव समर्थ म्हणतात अंतरात्मा हा मुख्य देव आहे. स्वतःच्यामध्ये असलेलं चैतन्य तत्व त्याचा चित्ताने अनुभव घेणे. आणि ती गोष्ट करत असताना श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम सांगितल्यानंतर पादसेवनम म्हणजे गुरुपादसेवनम, सद्गुरूंचे पाय सेवावे. पण त्याच्यात कुठेही गंध फूल अक्षता नाहीत. समर्थांच्या पादसेवनममध्ये एकही उपचार पद्धती नाही, एकही. आश्चर्यच वाटेल असं आहे. मार्ग होय अंतरिक्ष, आतमध्ये पाहण्याचा मार्ग. मार्ग होय अंतरिक्ष, तेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना. अलक्ष म्हणजे ज्यावरती डोळ्यांनी किंवा बुद्धीच्या डोळ्यांनी सुद्धा लक्ष ठेवता येत नाही, त्यांनी तो पाहता येत नाही. बुद्धीचा डोळा होतसे आंधळा, तर्कची पांगुळा होय जेते, असं स्वामी स्वरूपानंदाने म्हटलं. बुद्धीचा डोळा म्हणजे काय? विचार, बाकी काय. बुद्धीला असा, बुद्धी नावाचा एक पदार्थ आहे, त्याला एक डोळा आहे, असं काय थोडंच आहे. बुद्धीचा डोळा म्हणजे विचार, त्यांनी तो पाहता नाहीये. किती ते वेदांताची जी सगळी सूत्र आहेत, जे काही वेदांताचे ऋचा आहेत, त्याच्यामधल्या त्या सगळ्या ज्ञानमय भाग किती घोकला तरी देखील अनुभव नाही आहेत. अणोरणीयान महतो मय्यान आत्मास्य जंतोर निहितो गुहाय. पाठ म्हटलं पण काय तसं वाटत नाही. पण तुकाराम जेव्हा म्हणतात अणोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, अनुभवच बोलतात ते. त्या वेदांताचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवून बोलतात. पण त्यांचा अनुभव मला उपयोगी नाही येणार. मी त्यांचा अभंग पाठ केला आणि का म्हटलं तरी मला त्याचा अनुभव नाही येणार. म्हणून स्वतःच अंतरिक्ष म्हणजे आतमध्ये पाहण्याचा मार्ग आहे. स्वतःकडे, स्वकडे, आत्मस्वरूपाकडे. मार्ग होय अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष. अगोदरचे सर्व वैचारिक भूमिका हे पूर्वपक्ष आहे. ध्यानाला बसण्यापर्यंतची प्रक्रिया हा पूर्वपक्ष आहे. प्रत्यक्ष एकरूपतेची अवस्था अनुभवण्याची जी अंतिम स्थिती आहे, ती अंतिम स्थिती की चित्तानी चैतन्याचा वेध घ्यायचा. म्हणजे तरी काय करायचं आहे? जाणीव आत्मस्वरूपाची, मी असं जे स्फुरण आहे त्या स्फुरणावरती लक्ष केंद्रित करणे. अवधान केंद्रित करणे. याला अंतरिक्ष, अवधान केंद्रित आत्मस्वरूपावर करणे, याला अंतरिक्ष, आतमध्ये पाहण्याचा मार्ग असं म्हणले. मार्ग होय अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना. लक्ष जयाशी लक्षावे.
ध्याने जयासी ध्यावे, ते गा आपणची व्हावे त्रिविधा प्रचिती. ज्याच्यावरती अवधान केंद्रित केल्यानंतर लक्ष जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ध्यानाने ज्याचं ध्यान करावं म्हणजे ते आपणच व्हावे त्रिविधा प्रचिती असं सांगून झालं. आणि ते कुणावरती लक्ष ठेवतंय? स्ववर लक्ष ठेवतंय. असं वेगळेपणाने लक्ष ठेवता ठेवता आपल्या लक्षात येतं की मीच माझ्यावर लक्ष ठेवतो आहे. त्यामुळे ज्यावेळेस जाणीव स्पष्ट होते त्यावेळेला लक्ष ठेवण्याची आवश्यकता राहत नाही. अवधान पहिल्यांदा केंद्रित करायला लागतं, नंतर केंद्रित करण्याची आवश्यकता राहत नाही. जाणीव एवढी पुरे मी. आता कोण कोणावर लक्ष ठेवणार? मीच आहे. स्व हे ज्या वेळेला आम्हाला समजतं त्यावेळेला मग अटेन्शन फोकसिंग हा भाग जाऊन सेन्सिंग ऑफ सेल्फ, स्वतःची स्वतः जाणीव अनुभवणे, सेन्सिंग ऑफ सेल्फ हा टप्पा प्राप्त होतो. हे जे सेन्सिंग ऑफ सेल्फ आहे हे ध्यानाचं मुख्य अंग आहे. स्व त्याच्या अगोदरचं अंग काय आहे तर अवधान केंद्रित करणे. त्याच्यावरती स्ववरती अवधान केंद्रित करणे हे अगोदरचा टप्पा आहे. पण अंतर गोष्टच आहे, म्हणजे ही बाह्य गोष्ट नव्हे, आतलीच गोष्ट आहे, कोअरचाच भाग आहे की अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे सेन्सिंग ऑफ सेल्फ. बस स्व. म्हणजे मग ती जी ऑब्जेक्टिव्हिटी राहते ती राहत नाही. म्हणजे मी दुसरी कुठली तरी गोष्ट पाहतोय याला ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतात. त्याप्रमाणे मी ज्यावेळेस स्ववर अवधान केंद्रित करतो त्यावेळेला मी एक असतो अवधान केंद्रित करणारा, आणि ज्याच्यावर अवधान केंद्रित करतो तो एक मी असतो. आणि मग मला हळूहळू कळायला लागतं की मीच माझ्यावर अवधान केंद्रित करतो आहे. अरे ही गोष्ट काही करण्याची आवश्यकता नाही आहे. ही ज्या वेळेला जाणीव डिस्टिंक्ट होते स्वची त्यावेळेला अवधान केंद्रित करण्याची प्रक्रिया संपून जाते, ऑब्जेक्टिव्हिटी संपून जाते. मग राहतं ते सब्जेक्टिव्हली सेन्सिंग ऑफ सेल्फ, स्वतःचा स्वतः अनुभव घेणं. आत्मनी एव आत्मना तुष्टा, आत्मस्थितीमध्ये राहणे. याच्यासाठी म्हणून फार मोठी विचार प्रक्रिया नको आहे, काही नको आहे. फक्त स्वची जाणीव स्पष्ट करा आणि त्या जाणीवेमध्ये राहा. स्वमध्येच त्या जाणीवेमध्येच जो व्यक्तिमत्वाचा मी आहे तो विलीन होऊन जातो. ही जी गोष्ट आहे त्याला सेन्सिंग ऑफ सेल्फ असा दुसरा टप्पा असं म्हटलं जातं. आणि ती आपल्याला एकदा जमली की ध्यान जमलं, बस, मग बाकी काही करायला नको. पण तोपर्यंत मी जी जी गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. पाहणारा वेगळा आणि जे पाहतो तो वेगळा. म्हणून एक गोष्ट आहे की सत्य पाहता नाही असत्य. आता इथं जो भाग आहे ते सत्य पाहता नाही असत्य आणि असत्य पाहता नाही सत्य. सत्य असत्याचे कृत्य पाहणारापाशी. सत्य काय आहे? मी. ही एकच गोष्ट सत्य आहे. प्रत्येकाच्या मध्ये असलेलं मी, त्याचं जे स्फुरण आहे त्या तत्वाचं स्फुरण आहे. ज्या तत्वातून ते स्फुरण येतं अस्तित्वाचं ते मी हे सत्य आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर इतर सगळ्या वृत्तींचा लोप होतो. प्रॉपर अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ केलं की जर सर्व वृत्ती लगेचच त्याच्यावरचा कंट्रोल येतो, त्या वृत्ती निघून जातात. तुम्ही विचाराने घालवायचा प्रयत्न करा, जातच नाही.
गुरूंनी सांगितले काही विचार करायचा नाही म्हणून भावनेने घालवायचा प्रयत्न करा, नाहीच जात. मग वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोरं किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. बहिणाबाईंनी म्हटलंय तसं की किती हाकला ते पुन्हा येतच. तशा प्रकाराने वृत्ती घालवा घालवा विचाराने जातच नाहीत. स्ववरती राहा, वृत्ती जातात. म्हणून सत्य पाहणे म्हणजे स्ववरती राहणे, अवधान ठेवणे. सत्य पाहणे. आपल्यामधलं सगळं शरीर सत्य आहे, बदलत आहे, पण तात्पुरतं सत्य. मन बुद्धी त्याच्यातले विचार सगळे बदलणारं जे जे आहे ते तत्कालीन सत्य असतं, पण शाश्वत सत्य नसतं. म्हणून शाश्वत सत्य काय आहे? मूळ स्वरूप माझं आत्मतत्व. सत्य पाहता म्हणजे ती प्रक्रिया करायला लागला की जे बदलणारं तत्व आहे, प्रकृती ज्याला म्हटलं जातं, त्याच्या संबंधीच्या वृत्ती निघून जातात. सत्य पाहता नाही असत्य. आणि तुम्ही जर त्याच्याकडेच बघायला लागलात, असत्य पाहता, आत्मस्वरूपावरची जाणीव निघून जाते, अवधान निघून जातं, ते सगळं तिथं असून निघून जातं. म्हणून असत्य पाहता नाही सत्य. म्हणजे माझी भूमिका अवधान कुठे ठेवायचं? मनात काहीतरी विचार आला, त्याच्यावरती अवधान ठेवायला लागलो की विचारांची साखळी निर्माण होते. असत्य पाहता आणि मग ते जे माझं लक्ष मी आत्मस्वरूपावर ठेवायचं वगैरे ते सगळं जातच. असत्य पाहता नाही सत्य. म्हणून मला पाहायचं आहे ते सत्य आत्मस्वरूप. त्याच्यासाठी म्हणून अवधान जिथं केंद्रित करायला पाहिजे तिथं केंद्रित न करता इतर सर्व वृत्तींशी संबंधित व्हायला लागलं की असत्य पाहणं आहे. असत्य म्हणजे शाश्वत तत्व नव्हे, ते असत्य असं म्हटलेलं आहे. मनामध्ये मुलीच्या लग्नाचे विचार आले. आता मुलगी असत्य आहे का? तिचं लग्न असत्य आहे का? पण ते शाश्वत तत्व नव्हे. त्याच्याकडे लक्ष द्यायला लागला की ऐहिक व्यवहार, ऐहिक वृत्ती या सगळ्यांशी संबंधित ज्यावेळेला चित्त व्हायला लागला, असत्य पाहणं आहे. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य. सत्यासत्याचे कृत्य पाहणारा पाशी. म्हणजे अवधान कुठे ठेवतोस त्याच्यावर ते अवलंबून. पाहणार पाहणे जयास लागले, ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, मग जाणावे बाणले समाधान. पाहणारा जो आहे तो आणि ज्याला पाहायचंय ते आपल्याला आता समजलेलं आहे की पाहणारा हा व्यक्तिमत्वाचा मी असतो. तो ज्या वेळेला स्वची धारणा धरून बसतो, पाहणे जयास लागले. कुठं पाहतोय तो? ज्याला जे पाहतोय ते पाहणे जयास लागले. हे दोन्ही ज्या वेळेला एकरूप होतात, तद्रुपत्वे प्राप्त झाले, मग ती जी स्थिती येते समाधान. पाहणार पाहणे जयास लागले, ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, मग जाणावे बाणले समाधान. मग जी स्थिती मला प्राप्त होते, शांत, काही प्रश्नच नाही आहे, काही विचारच नाही आहे, काही करायचंच नाही आहे. थोडा वेळ आपण असं मनाला ट्रेनिंग देऊ शकतो की थोडा वेळ आपण असं म्हटलं कायमचं ते ऐकणारच नाही. पण आपण लिमिट घालू शकतो टाईमची की बाबा 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास शांत बसायचं आहे आत्मस्वरूपाशी संबंधित होऊन. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला पाहणारा जो आहे आणि ज्याला पाहायचं आहे ते हे एकच आहेत असं त्याला कळतं. पाहणाऱ्याला तद्रुपता प्राप्त होते. स्वतःचं वेगळे पण
स्वतःपासूनच स्वतःचं वेगळेपण, इतरांपासून स्वतःचं वेगळेपण असतं, त्यात काही शंकाच नाही आहे. पण आता डोळे मिटलेत आणि स्ववरती लक्ष केंद्रित करतो तरी स्वतःपासून स्वतःचं वेगळेपण असतं. हे ज्या वेळेला जातं त्यावेळेला तद्रूपता प्राप्त होते. पाहणार पाहणे जयास लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले, मग जाणावे बाणले समाधान. मग ती जी स्थिती येते त्या स्थितीला समाधान असं म्हणतात, की शांत स्थिती, आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित आहे. त्याचंच सेन्सिंग ऑफ सेल्फ आपण ज्याला म्हटलं, की स्वची जाणीवच जाणवते आहे, बाकी काही जाणवत नाही आहे, अशी स्थिती. त्या स्थितीला समाधान असं म्हणतात. तद्रूपत्वे प्राप्त हो, मग जाणावे बाणले समाधान. थोडा थोडा भाग बघून आपण आत्मस्वरूपाशी संबंधित कसं होता येतं. प्रक्रिया बघितलीच. मस्तकामध्ये लक्ष ठेवणे पहिल्यांदा, त्याच्यानंतर मंत्र चालवणे पुढची गोष्ट, त्याच्यानंतर स्ववरती लक्ष केंद्रित करणे, ही प्रक्रिया थोडीशी वेळ घालणारी आहे. लक्ष स्ववर ठेवायचं असं ठरवायचं. स्वर म्हणजे मी या स्फुरणावरती, आत्मस्मरण. तिथं लक्ष केंद्रित केलं की बाकी काही करायचं नाही. होता होता लक्ष केंद्रित करण्याची स्वतंत्र प्रक्रिया न राहता जाणीव स्पष्ट होते आणि ती जाणीव जाणवत राहते. सेन्सिंग ऑफ सेल्फ असं त्याला म्हटलं जातं. यालाच तद्रूपता. पाहणार पाहणे जयास लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले, या स्थितीला समाधान असं समर्थांनी म्हटलं. हरिओम तत्सत. ओ